डॉक्टर पती रक्ताच्या थारोळ्यात 8 वर्षांचा मुलगा मृत्यूशी झुंज देतोय आणि त्याच घरात पत्नी बेडवर निवांत मोबाईलवर स्क्रोल करतेय। कर्नाटकातील धारवाडमध्ये घडलेल्या या एका घटनेनं संपूर्ण देश हादरून गेलाय। सोशल मीडियावर समोर आलेल्या या एका व्हिडिओमुळे या प्रकरणाला आणखीनच गूढ असं वळण मिळालेलं आहे। त्यामुळे सगळ्यात आधी तर डॉक्टरला नेमकं कोणी संपवलं, पत्नीवर संशय का घेतला जातोय आणि या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं काय घडलंय या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। कर्नाटकातील धारवाड शहरातील एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये घडलेली ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे। 45 वर्षीय भूलतज्ञ डॉक्टर किरण होन्नावर यांची त्यांच्या राहत्या घरी म्हणजेच राहत्या फ्लॅटमध्ये अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे। त्यांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे अनेक वार झाल्याचं सुद्धा प्राथमिक तपासात समोर आलंय। या हल्ल्यामध्ये त्यांचा अवघा 8 वर्षांचा मुलगा देखील गंभीर जखमी झाल्याचं समोर आलंय आणि सध्या मुलावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे आणि तो अजूनही मृत्यूशी झुंज देतोय। मात्र या घटनेला देशभरात चर्चेचा विषय बनवलं ते एका व्हिडिओनं। त्या संबंधितचे फोटो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील। दरम्यान सोशल मीडियावर समोर आलेल्या त्या व्हिडिओमध्ये घराच्या जमिनीवर मृत डॉक्टर किरण आणि त्यांचा मुलगा रक्ताने माखलेल्या अवस्थेमध्ये पडलेले दिसतात। धक्कादायक म्हणजे मुलाचा श्वास त्यावेळी सुरू होता, मात्र त्याच घरामध्ये डॉक्टरांची पत्नी आणि या चिमुकल्याची आई डॉक्टर प्रियंका या बेडवर झोपून मोबाईल फोनवर रील स्क्रोल करत असल्याचं सुद्धा या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसून येतोय। आणि हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क सुरू झाले। पोलिसांनी सुद्धा याची गंभीर दखल घेत डॉक्टर प्रियंका यांची चौकशी देखील आता सुरू केली आहे। मात्र सगळ्यात आधी इथे प्रश्न असा उपस्थित होतो की या सगळ्या प्रकरणाचा उलगडा नेमका कसा झाला पाहूयात। खरं तर मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी किरण यांचे कुटुंबीय त्यांना सतत फोन करत होते, पण डॉक्टर किरण यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांना संशय यायला सुरुवात झाली। त्यांनी वारंवार डॉक्टर किरण यांना फोन केले। सुरुवातीला फोनला उत्तर देत डॉक्टर प्रियंका यांनी सांगितलं की ते आराम करतायत। काही वेळानंतर पुन्हा एकदा फोन केल्यावर उत्तर डॉक्टर प्रियंका यांचं बदललेलं होतं आणि यावेळी त्यांनी सांगितलं की किरण हे बाहेर गेलेले आहेत। मात्र इतक्या वेळानंतर सुद्धा डॉक्टर किरण यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबियांची काहीशी चिंता जी आहे ती वाढत गेली आणि ही चिंतेचं रूपांतर पुढे भीतीमध्ये झालं। अखेर संध्याकाळी नातेवाईक थेट त्यांच्या फ्लॅटवर पोहोचले। दरवाजा उघडल्यानंतर समोरचं दृश्य पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला। एका खोलीत डॉक्टर किरण रक्ताच्या थारोळ्यात मृतावस्थेत पडले होते, तर दुसऱ्या बाजूला 8 वर्षाचा चिमुकला गंभीर जखमी अवस्थेत होता। संपूर्ण घरात रक्ताचे डाग होते। नातेवाईकांनी सुद्धा क्षणाचाही विलंब न करता मुलाला थेट रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि या सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली। दरम्यान यानंतर संशयाची सुई थेट पत्नीकडे वळली, कारण या तिघांशिवाय घरामध्ये दुसरं कुणीही नव्हतं। डॉक्टर किरण यांच्या कुटुंबियांनी सुद्धा पोलिसांसमोर थेट आरोप केला की या घटनेमागे डॉक्टर प्रियंका यांचा हात असू शकतोय। त्यांचं म्हणणं असं आहे की दिवसभर त्या वेगवेगळी कारणं देत होत्या आणि त्यांनी कुटुंबियांची देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी अद्याप कोणालाही आरोपी घोषित केलेलं नाहीये। शिवाय या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू असून प्रत्येक बाजूने पुरावे गोळा केले जात आहेत। हुबळी धारवाडचे पोलीस आयुक्त एन शशिकुमार यांनी सांगितलंय की या प्रकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पत्नीची बदलती विधानं आहेत। चौकशी दरम्यान त्या वारंवार आपलं म्हणणं बदलत आहेत, त्यामुळे तपास अधिकच गुंतागुंतीचा होत चाललाय। पोलीस आता या प्रकरणातील प्रत्येक पुरावा बारकाईने तपासतायत। अपार्टमेंटमधील सर्व सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आलेत। घटनास्थळावरील फॉरेन्सिक तपास देखील सुरू करण्यात आलाय। मोबाईल कॉल रेकॉर्डिंग, लोकेशन डेटा, त्याचबरोबर डिजिटल पुरावे, घरात येणाऱ्या जाणाऱ्यांची माहिती आणि दोन्ही कुटुंबियांचे जबाब तपासले जात आहेत। सध्या पोलिसांसमोर अनेक प्रश्न आहेत, जसं की डॉक्टर किरण यांची हत्या नेमकी कोणत्या वेळी झाली, घरात त्यावेळी आणखी कोणी होतं का, 8 वर्षांच्या मुलावर हल्ला का करण्यात आला, व्हिडिओमध्ये पत्नी शांत का दिसत होती, त्या धक्क्यात होत्या की त्यामागे आणखी काही कारण आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हत्येमागचा खरा हेतू काय। या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या एका व्हिडिओमुळे या प्रकरणाकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पोलिसांचा तपास, फॉरेन्सिक अहवाल आणि उपलब्ध पुरावे यानंतरच आता या हत्येचं खरं गूढ उलगडणार आहे। मात्र तोपर्यंत या प्रकरणात अनेक दावे, प्रतिदावे, त्याचबरोबर तर्कवितर्क सुद्धा समोर येत
राहतील। मात्र सत्य काय आहे हे जे काम आहे ते केवळ आता तपास यंत्रणा ठरवणार आहे। त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष पोलीस तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल। मात्र देशात वारंवार घडणाऱ्या अशा घटना रोखण्यासाठी, या घटनांना आळा घालण्यासाठी काय केलं जाऊ शकतं किंवा यामागे नेमकी काय कारणं असू शकतात याबद्दलचं तुमचं मत काय, कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राइब करायला विसरू नका।